मिथिला नगरीमध्ये राम लक्ष्मण विश्वामित्र पोहोचल्याच्या नंतर आता उद्याच्याला स्वयंवराचा कार्यक्रम आहे, धनुष्य उचलायचा कार्यक्रम आहे. म्हणून तिथं राजमहालात जनक राजाने त्यांना हे केलं, राजमहालात घेऊन गेले. राजाचे पोरं दशरथ राजे अयोध्याचे राजकुमार म्हणून त्यांना व्यवस्था त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करून जनक राजाने त्यांना ठेवलं तिथं. दुसऱ्या दिवशी धनुष्य उचलायचा कार्यक्रम, राजे महाराजे चक्रवर्ती सम्राट सगळे जमलेले होते. सगळे राजे महाराजे जमलेले असल्यामुळं उद्याच्याला आता धनुष्य उचलायचा कार्यक्रम म्हणून हे आजच पोहोचलेले होते तिथे सगळे राजे महाराजे. धनुष्य 10,000 मल्लांनी धनुष्य वडीत आणलेला, वडीत आणून तिथं 10,000 मल्लांनी ते उचलून ठेवलेला आणि ती एक राजाला उचला झाला धनुष्य. 10,000 मल्ल त्याला पहिलवान असे वडीत आणावं लागत होते, असला धनुष्य होता ते. महादेवाचा धनुष्य होता, परशुरामाने ठेवलेला पिनाक नाव होतं त्याचं. पिनाक नावाचा धनुष्य परशुराम ठेवून गेलेले तपश्चर्या करायला जनक राजाजवळ. धनुष्य उचलायचा कार्यक्रम उद्या सकाळी म्हणून घोषणा झाली. सगळे राजे महाराजे उपस्थित. दिवस उजाडला. दुसरा धनुष्य उचलायच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. रथी महारथी राजे महाराजे चक्रवर्ती सम्राट सगळे धनुष्य उचलायच्या तयारीत. धनुष्य तिळभर बी हालत नव्हतं. एक राजा जायचा, धनुष्य तिळभर सुद्धा हालत नव्हतं. असे धनुष्य जड होतं तितकं. मग शेवटला रावणाची बारी आली. रावणाने उचलला, छातीपोत न्याला. रावण छाताडावर घेऊन पाडा ते धनुष्य. पुन्हा कसतरी बाजूला सारून रावणाने पुन्हा जागेवर ठेवून दिलं धनुष्य. रावणाला सुद्धा उचललं गेलं नाही धनुष्य. एवढं भारी धनुष्य होता तो, पिनाक नावाचा धनुष्य. मग शेवटला जनक राजे पिसाळी ह्या राजाला म्हणले की तुम्ही राजे कोण्या हिशोबाने, तुम्हाला जर धनुष्य उचलत नाही तुम्ही राजे कोणत्या हिशोबाने. आणि मर्द म्हणले नामर्द आहेत हे सगळे राजे, मर्द ब्रह्मदेवाने जन्मालाच नाही घातला म्हणले. असे जनक राजाचे शब्द पडल्यानंतर लक्ष्मण रागाने लाल झाले. म्हणले धनुष्य उचलणारा ब्रह्मदेवाने पैदा नाही केला, पण धनुष्य उचलणाराने मला पैदा केलेला आहे. तर वाटला जनक राजा तुला काय माहीत नाही असं म्हणून जनक राजाला उत्तर दिलं लक्ष्मणाने उत्तर दिल्याच्या नंतर रामचंद्राकडे असं कान्या नजरेने बघितलं. गरम झालेलं लक्ष्मण कान्या नजरेने बघितलं. राम हसत होते. मग ते लक्ष्मणाला वाटलं या आपल्याच बाजूने म्हणल्यावर आता काहीच नाही. मग जे माणूस समजा आपण एखाद्या माणसावर उचकल होतं आणि दुसरे माणसं आपला जर साथ देते त्याला, तर तो माणूस जास्त करीत असतो, त्याला जास्त मजा वाटते. तसं लक्ष्मण मग जास्तच पुन्हा राग. म्हणले ब्रह्माने पायदा नाही म्हणले, ब्रह्मदेवाला पायदा केले तिथे बसला म्हणले लक्ष्मण. तुम्ही थोडा दम धरा म्हणले. तुम्हाला काय वाटत आहे म्हणजे ना मर्द बसले तर काय न बसले, तुम्हाला काय अधिकार आहे बोलायचा. तुम्ही ठेवलंय, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही केलं आहे, आम्हाला जे करायचं आम्ही करू. मग नामर्द बसलेत म्हणल्यावर सगळ्यात राजाला राग आला. राग आल्याच्या नंतर सगळेच राजे उठले. धनुष्य उचलायच्या कार्यक्रमाला सगळेच राजे धनुष्याला हात लावला. धनुष्याला हात लावल्याबरोबर जनक राजाने सांगितलं म्हणले हे काय 10,000 जणाला पोरगी देऊ का म्हणले माझ्यावाली. तुम्ही सगळेच गेलात उचलायला दिली, 10,000 जणाला पोरगी देऊ, सगळेच उचलायला गेलात. हो म्हणले माघारी उचलायचं नाही काय नाही, मग राहू द्या म्हणले तसंच. म्हणून मग विश्वामित्राची आज्ञा मागितली श्रीरामाने विश्वामित्राची आज्ञा मागितल्याच्या नंतर विश्वामित्र म्हणले जा उचला धनुष्याजवळ उठले. श्रीराम धनुष्याजवळ गेले. धनुष्याजवळ गेल्याच्या नंतर हात जोडले महादेवाची परवानगी घेतली. महादेवाला म्हणले काय करू हे आता सांगा तुम्ही. ते म्हणले महादेव म्हणले हे धनुष्य तुम्हाला उचलायचे आणि भंग करून टाका, त्याचा नायनाट करून टाका, त्याला नष्ट करा. अशी आज्ञा भेटल्यानंतर महादेवाची श्रीरामाने हात लावला. कडाल कणीस लावले
वीज चमकल्याने सारा उजाड झाला, चौकट प्रकाश पडा आणि धनुष्य उचललं उभा केलं श्रीरामाने. आता त्याला दोरी लावायची, तर दोरी लावायच्या टायमाला धनुष्य मोडलं. सगळे राजे हादरले. धनुष्य तितकं जाड होते त्याची, अख्खी मिथिला नगरी हादरली होती त्या टायमाला. धनुष्य मोडलं तेव्हा मिथिला नगरी हादरली. तिकडं स्वर्गलोक हादरलं. ते जिथं परशुराम बसले होते तपश्चर्याला तिथपर्यंत आवाज गेला. आणि परशुरामाला आवाज गेल्याच्या नंतर परशुराम रागाने लाल झाले, उठले, निघले. सगळा धिंगाणा करतो म्हणले. आता हे काय झालं म्हणले. जनक राजा तिथं काहीतरी कुटाणा खेळा म्हणजे हे म्हणले असतील. निघले तिथून. तर निघल्याच्या नंतर इकडं तवार श्रीरामाला सगळे राजे महाराजे म्हणले, धनुष्य उचललंय तो आपण सीता आम्ही तुला नेऊन देणार नाही. सीता तुला नेऊन देणार नाहीत म्हणले. मग त्याला लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावला. म्हणले तुमच्या तणावता दमन, तुम्ही पुन्हा वरून आम्हाला चेतावणी बघा म्हणले. मग तुम्हाला दाखवतो म्हणले अयोध्याचा टाकतात किती दम आहे. असं म्हणल्याच्या नंतर श्रीराम लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावला. तितक्यात परशुराम बैलासारखा बैलाच्या खांद्यावनी सोंडीवनी, बैलाच्या मानीवनी खांदेन तेन लाल, जरी डोळेन उच कुराडा हातात, लाल डोळे झालेले परशुराम आले. आल्याच्या नंतर परशुरामाला सांगितलं, परशुरामाने अय जनक, काय माझ्या परवानगी बिगर तो क्षत्रिय संमेलन कशामुळे ठेवलंस. ते म्हणले ठेवलं बाबा, आता तुम्ही गेले तपश्चर्याला, माफ करा म्हणले, माझ्याकडून झाली चूक, आता नाही होऊन द्यायचो. म्हणून गेले पुढं गेले. ते धनुष्य दिसलं मोडेल. धनुष्य भंग झाले. जनकाच्या हाताला धरलं, लागले हलवायला. धनुष्य कोणी तोडलं सांग, धनुष्य कोणी तोडलं सांग. त्याला माहीत नाही हे परशुरामाचं धनुष्य महादेवाने दिलेलं आहे. ह्या धनुष्याच्या जीवावर मी 21 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली आणि हे धनुष्य भंग करायची हिंमत कोणात होती. कोणी हिंमत केली हे धनुष्य भंग करायची. जमत नव्हतं तर ठोन द्यायचं. तसंच भंग कशाला केला. म्हणून परशुराम लाल झाले. जनक राजे थर कापा लागले. तुला हेच भेटलं होतं का, इथं धनुष्य भेटलं होतं का स्वयंवरासाठी. हे बोलून मग परशुरामाला सगळी कथा सांगितली. म्हणले सीतामाई 8 वर्षाच्या होत्या. 8 वर्षाच्या असताना सीतामाईने धनुष्य उचललं. कणगुळीनं असं अंगठा खाली घालून धनुष्य उचललं आणि त्याच्या खाली सारून घेत होती. मग मी असा विचार केला की धनुष्य उचलती याला 10,000 मल्ल वाढायला लागते, ह्या उचलून आणायला कुणाला जमाना, ही उचलती आणि ह्याच्या खाली सारून घेते. असं जनकराजाने बघितलेलं असल्यामुळं ते जनकराजाने ठरवलं होतं की मी तोच हिचा पती होईन जो ह्या धनुष्याला बाण लावीन. म्हणून मी हे क्षत्रिय संमेलन ठेवलं. धनुष्याचा भंग झाला. त्या श्रीराम, आता कुणी म्हणणार नाही माझ्या जावयाने धनुष्याचा भंग केला. श्रीराम तिकडे गप्प बसलेले होते. कोणी मोडलं धनुष्य. रागानं लाल झालेले, कुराड उघडीत ह्या राजावर त्या राजावर कुराड उघडीत परशुराम. आणि मग नंतर राजे म्हणले ह्या राजकुमारांनी मोडलं म्हणले धनुष्य. कुराड उघडली परशुराम आणि श्रीरामावर कुराड उघडल्याच्या नंतर लक्ष्मणाने बाण लावला तानीला परशुरामावर. म्हणले माझ्या भावाला जर काही इजा झाली तर सांगितलं म्हणतात, तुम्ही ब्राह्मण आहेत, ब्राह्मणाला मारण्याचा आमचा अधिकार नाही. ब्राह्मणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही अवतार धारण केलेला आणि तुम्ही पुन्हा आम्हाला तानिता म्हणल्यावर कुराड म्हणून उपयोग काय तुमचा. ते म्हणला लयच बोलायला लागला तू जात. परशुराम म्हणले लयच बोलायला लागला. आता परशुराम अवतारापासून आता परशुराम ह्यात आले. पुन्हा परशुराम ह्यात एक बार येते, महाभारतात एक बार येते, कारण ते चिरंजीवी, त्यांना काय मरण नाही काय नाही. मग परशुराम आल्याच्या नंतर तिथं ते ठेवलं हे कुराड त्यांनी उघडले रामावर. म्हणले मारता का म्हणले. मारता नाही म्हणले, तुम्हाला बघायचं का म्हणले अयोध्याच्या रक्तात किती ताकद आहे. ते म्हणले जानवं तुमच्या गळ्यातलं ते हे मिटवा म्हणले, कपाळावरचा गंध.
गळ्यातलं जानवं मिटवा, जानवं काढून टाका बाजूला, ब्राह्मण वेश काढून टाका, मग या म्हणले प्रहार करायला आमच्यावर. असं परशुरामाने लाल होऊन त्यांना चेतावणी दिल्याच्यानंतर हे अयोध्याच्या बच्चा मारा जायगा असं ते बोलून हे करून परशुराम म्हणले रागाने लाल झाले. म्हणले हे माझ्या नादाला लागू नका म्हणले, तुम्ही धनुष्य का मोडलं ते सांगा. राम आदे हात जोडले परशुरामाला, सांगितलं की माझ्याकडून मोडलं धनुष्य, माफ करा, कुचकं झालं होतं. टिक्यात लक्ष्मण आरडे म्हणले हे असले किती कमठे मोडलेत म्हणले आम्ही. कमठे म्हणजे काय, लहानपणी किती कमठे मोडले असते त्याची गणत नाही. कमठे म्हणजे काय की ते बांबूचं लाकूड त्याचं धनुष्य बनवायचं आणि खेळायचं तुराटीच्या काड्या घेऊन. असं करून म्हणजे किती कमठे मोडले असते त्याची गणत नाही म्हणून. आणि परशुराम पुन्हा लाल झाले. तसं म्हणल्यावर लक्ष्मण म्हणले किती कमठे मोडले ते का कमठा होता का, म्हणजे कमठा होता ते. श्रीरामा याला सांगा समजून, हे मरण आज माझ्या हाताने. नाही म्हणले तुम्ही राग करू नका, धनुष्य माझ्याकडून मोडू द्या. काय ते मरणारी वस्तू त्याच्या जे समाप्ती आली होती, त्याचं नष्ट व्हायचा टाईम आला होता, ते मोडलं. काय त्याला कावळ्याला बसायची फांदी मोडायची एकच असते, काय अडचण नाही म्हणले. मोडत काय होत त्याला. मोडत म्हणल्या पुन्हा परशुरामाचे डोळे अजून लाल झाले. म्हणले धनुष्य 21 बार निक्षेप पृथ्वी केली, महादेवाचं धनुष्य, तू म्हणतो मोडत काय होत आहे म्हणल्यावर मग तुझ्याकडे बघायची आली असती. थांब म्हणले. घेतलं नारायण जे विष्णूच्या हातात जे धनुष्य आहे ते धनुष्य घेतलं मागून परशुरामाने, अभिमंत्रित केलं. धनुष्य मागून घेतलं, धनुष्य हातावर प्रगट झालं. श्रीरामाला म्हणले हे ते महादेवाचं होतं, हे श्रीहरीचं धनुष्य म्हणले उचला नाही, लाव ह्याला प्रत्यंच्या, ह्याला दोरी लाव, मग मला सांग. श्रीरामाने हात जोडले. काय म्हणले तुमची जशी इच्छा आहे. मग श्रीरामाने हात जोडले, धनुष्याला हात लावला. एका हातात धनुष्य उचललं, दुसऱ्या हाताने प्रत्यंच्या जोडली, बाण लावला धनुष्याला. म्हणले सांगा आता कुठं मारू. मग परशुरामाची ती अवस्था झाली की ज्या अपमानित झालेल्या माणसाची अवस्था जशी असते तशी. खाली मान घातली, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमचा अधिकार मोठा आहे. आणि तितक्या टायमात ते काय झालं, ते जे कपडा होता श्रीरामाच्या छातीवरला कपडा होता, ते कपडा बाजूला वाऱ्याने सरकाला. ते धनुष्य लावलं त्या टायमाला, बाण लावला त्या टायमाला ते कपडा सरकाला. ते भृगु ऋषीने छातीवर लात मारलेलं चिन्ह पायाचं दिसलं. ते म्हणले हे तर विष्णूचाच अवतार आहे. मी बसलो तंडात, म्हणले मला माफ करा. मग श्रीरामाचं दर्शन घेतलं, माफी मागितली. परशुराम निघून गेले. आणि निघून गेल्याच्यानंतर इकडे सीता स्वयंवराची कथा आता उद्याच्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत धन्यवाद.